महाविकास आघाडीमध्ये खडाखडी सुरू असतानाच राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांचं नाव राज्यसभेकरता निश्चित करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या कोर कमिटी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा होती। सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर राज्यसभेतली राष्ट्रवादीची जागा रिक्त झाली आहे। मात्र पार्थ पवारांना त्यांच्या इच्छेनुसार संपूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे। येत्या 16 मार्चला राज्यसभा निवडणूक आहे। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे। तर पार्थ पवारांबाबत अंजली दमानी यांनी काय आक्षेप घेतलाय ते पाहूया। राज्यसभा हे अतिशय गंभीर आणि प्रतिष्ठित असं सभागृह आहे आणि तिथे जाणाऱ्या व्यक्तीला जनाधार पाहिजे, त्याचं कर्तृत्व पाहिजे, त्याची पात्रता पाहिजे। कोण आहे पार्थ पवार, काय आहे त्याचं सामाजिक योगदान किंवा राजकीय योगदान, का म्हणून तो आपल्या देशाच्या राज्यसभेवर गेला पाहिजे, फक्त एक आडनाव आहे म्हणून? मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं होईल जर झालं तर। लोकांनी आता शुद्धीवर यावं आणि अशा व्यक्तीला ज्यांनी आत्ताच 1800 कोटीचा शासकीय भूखंड लाटण्याचा प्रयत्न केलाय, अशा जर व्यक्तीला आपण राज्यसभेवर पाठवायला लागलो तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही। राज्यसभेची एक जागा आणि वादाचा धागा अशी काहीशी स्थिती सध्या महाविकास आघाडीची झाली आहे। संख्याबळानुसार मवियाला राज्यसभेची एक जागा मिळणं अपेक्षित आहे। आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्यसभा जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं ठणकावून सांगितलं, तर शरद पवारांची राष्ट्रवादी खुद्द पवारांसाठी बॅटिंग करते। त्याचवेळी मवियातला तिसरा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाही संख्याबळानुसार दावेदारी अपेक्षित आहे। त्यामुळे काँग्रेस चर्चेने प्रश्न सोडवू असा सावध पवित्रा घेते। तर शरद पवारांची इच्छा त्यांच्या नेत्यांना स्वस्थ बसू देत नाहीये। मात्र त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेनेही दावा सोडायला ते तयार नाहीयेत। त्यामुळे नेमकी कोण तडजोड करणार आणि कोणाचं तोंड गोड होणार पाहणं महत्त्वाचं आहे। काय सिच्युएशन आहे, कारण पवार साहेब राज्यसभेवरती यावेत असं तुम्ही वारंवार बोलून दाखवलेलं आहे, पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केलं आहे। याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय आहे। राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे। नाही, अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो। तर राज्यसभेच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कशा प्रकारे दावे प्रतिदावे होत आहेत ते पाहूया। तसंच एकमेव आमचा पक्ष आहे जो आत्ता ह्या पूर्ण 5 वर्षाच्या काळात इंडिया आघाडीमध्ये ठामपणे राहिलेला आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MVचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे, कारण 2020मध्ये आम्ही एक सीट NCPला दिली होती। तशी आमच्या सगळे आमदार किंवा आमचे नेते आहेत, सिनियर आमदार आहे, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली। त्यामधून उद्धव साहेबांनी राज्य विधान परिषद घ्यावी आणि राज्यसभा काँग्रेसला मिळावी। उद्या नॅशनल पॉलिटिक्समध्ये काँग्रेसला राज्यसभेमध्ये संख्याबळ आवश्यक आहे अशी एकूण आमच्या लोकांची भावना आहे। या संदर्भात अंतिम निर्णय हा हायकमांडचा असणार आहे। जरी आमची भावना असली तरी तो निर्णय हायकमांड घेतील, जो काही निर्णय घ्यायचा आहे, आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतर त्यावर अंमलबजावणी होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।